हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 21 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवा स्थिती 2023 विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून कोणाला वगळण्याची तरतूद आहे? तर उत्तर आहे सरन्यायाधीश. उत्तर आहे सरन्यायाधीश. तर सरन्यायाधीशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर सरन्यायाधीशाची नेमणूक 124 कलमानुसार राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तसेच एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश 65 वर्षाचे होईपर्यंत किंवा 6 वर्षे जे आधी संपेल ते असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे डेन्मार्क. तर हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये डेन्मार्क देश प्रथम क्रमांकावर आहे. डेन्मार्कबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन, भाषा डॅनिश, सरकार संसदीय लोकशाही, पंतप्रधान ॲडर्स फो रासमुसेन, चलन आहे डॅनिश क्रोन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? उत्तर आहे सुप्रिया सुळे यांना. तर चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे संसद महारत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना कितव्यांदा जाहीर झालेला आहे? तर सुप्रिया सुळे यांना हा पुरस्कार दुसऱ्यांदा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे संसद महारत्न पुरस्कार दर किती वर्षांनी दिला जातो? तर दर 5 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र सरकार शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे? तर उत्तर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे डॉक्टर तारा भवाळकर यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी स्थापन केली आहे? उत्तर आहे अमेरिका. तर महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था अमेरिका देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी स्थापन केलेली आहे. उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिकेबद्दल जाणून घेऊया.
तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, मोठे शहर आहे न्यूयॉर्क शहर, भाषा आहे इंग्लिश, सरकार आहे संघीय प्रजासत्ताक आणि राष्ट्रप्रमुख आहे जोसेफ बायडन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे इस्रायल व हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्ष थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने 193 पैकी किती देशांनी मतदान केलेले आहे? तर उत्तर आहे 153 देशांनी मतदान केलेले आहे. तर इस्रायल व हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने 193 पैकी 153 देशांनी मतदान केलेले आहे. उत्तर आहे 153 देश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे COP28 हवामान परिषदेत किती देशांनी जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर राहण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे? उत्तर आहे 200 देशांनी. तर COP28 हवामान परिषदेत 200 देशांनी जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर राहण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे COP28 हवामान परिषदेत किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? उत्तर आहे 2050 वर्षापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. COP28 हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कोणता करार करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे द ग्लोबल स्टॉकटेक हा करार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? तर उत्तर आहे 28वा देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. तर महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हिमाचल प्रदेश संघाने पटकावलेले आहे. तर हिमाचल प्रदेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला, भाषा आहे हिंदी पहाडी, राज्यपाल आहेत प्रभाराव, मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर, स्थापना 25 जानेवारी 1971, तसेच विधानसभा जागा आहेत 68. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे हिमाचल प्रदेशने कितव्यांदा महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? उत्तर आहे 3ऱ्यांदा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या भारतीय राज्याने 2023 मध्ये अफगाणिस्तानाला मागे टाकून अफूचा जगातील सर्वात मोठा स्रोत म्हणून उदयास आला आहे? उत्तर आहे म्यानमार. तर म्यानमार राज्याने 2023 मध्ये अफगाणिस्तानाला मागे टाकत अफूचा जगातील सर्वात मोठा स्रोत म्हणून उदयास आला आहे. उत्तर आहे म्यानमार. तर म्यानमारबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. म्यानमारची राजधानी आहे नेपिडो, मोठे शहर आहे यांगोन, भाषा आहे बर्मी कारेन मोन तमिळ, तसेच सरकार आहे संपूर्ण लष्करी हुकुमशाही, स्थापना 4 जानेवारी 1948, तसेच चलन आहे म्यानमारी कॅथ.
पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कलाकाराला अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे जावेद अख्तर यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांना कोणत्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे दिवाळी पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.